देशभरात त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या आणखी एका नव्या व्हायरसची चर्चा जी आहे ती जोरदार होते. HMPV अशा या व्हायरसचं नाव आहे. खरं तर या संदर्भात नक्की काय काळजी घ्यावी, हा व्हायरस किती धोकादायक आहे किंवा मानवी आरोग्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, या संदर्भात आपल्यासोबत सोलापूर महाविद्यालयाचे डीन आहेत आपल्यासोबत. सर, काय नक्की हा व्हायरस आहे, काय लक्षणं आहेत, काय उपाय आहेत? नमस्कार, मी डॉक्टर संजीव ठाकूर, अधिष्ठाता म्हणून शासकीय महाविद्यालयात काम करत आहे. आजच आमची सकाळी मंत्री महोदय ऑनरेबल मुश्रीफ साहेब यांनी VC घेतलेले आहे आणि त्यांनी आम्हाला मोटिवेट केलेलं आहे आणि सगळ्यांना सज्ज राहायचं आहे. चुकून हा यथागतीचा व्हायरसचा लोड वाढला आपल्या देशात तर आम्ही सर्वतोपरी त्याला सामोरं जाण्याची आमची मानसिक तयारी त्यांनी वाढवलेली आहे. त्यानंतर आम्ही सगळी मिटिंग घेतली. याचा मी लिटरेचरचा अभ्यास 4-5 दिवस करत होतो. हा जो आजार आहे हा आधी आपल्या देशात होऊन गेला आहे, म्हणजे असं एकदम पॅनिक होण्यासारखं नाही आहे आणि आजच्या घडीत तरी त्याचं जे बिहेवियर आपल्या देशात आहे हे फार माइल्ड आहे. त्यामुळे माझ्या मते 90% लोक हे माइल्ड सर्दी पडसं, आपण त्याला फ्लूसारखं बाहेर पडतील. पण जे लहान बाळ आहे म्हणजे नवजात शिशू 1 वर्ष आतले आणि 60 नंतरचे आणि ज्यांना सहव्याधी आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो, म्हणजे डायबिटीज आहे, अनकंट्रोल डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, लंग डिजीज आहे किंवा कॅन्सर आहे किंवा ज्यांचं ट्रान्सप्लांट झालं आहे, अशा लोकांना जर आजार असेल हा आणि याच्यावर जर हा व्हायरलचा आजार झाला तर याच्यामध्ये सिव्हिरिटी ही वाढू शकते. पण अदरवाईज 55% लोक हे 3 ते 4 दिवसात काही ट्रीटमेंट न घेता बरे होऊ शकतात. पण मग यामध्ये मृत्यूचा दर साधारण काय राहिलेला आहे, जो यापूर्वीचा रेकॉर्ड आहे त्या? अजून तरी ह्या जे काय आम्ही लिटरेचर मृत्यूदर तर काय नाही. आता चायनामध्ये बऱ्याच गोष्टी कोट करतात, पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ह्या आजाराचं बिहेवियर असं गंभीर, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका. पण हा आजार काय समजून घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये माइल्ड सर्दी पडसं खोकला ताप हा 4-5 बरा होतो. पण जर खूप ताप आला, खूप खोकला आला, दम लागायला लागला आणि जर वयोगट आपलं 1 वर्ष आतलं असेल किंवा 60 पुढचं असेल आणि आपल्याला या सहवादी असेल, आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जावं. आमच्या हॉस्पिटलला या, आम्ही स्वॅब टेस्ट करतो विच इज अवेलेबल अँड दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट थ्रू गव्हर्नमेंट. याचं निदान होऊ शकतं. आम्ही तुम्हाला ॲडमिट करून जे काही त्याला उपचार आहेत, ज्याला आपण हे जे सपोर्टिव्ह केअर असे म्हणतो, कारण आपल्याकडे आपल्या देशात किंवा परदेशामध्ये अँटीव्हायरल ड्रग म्हणजे व्हायरसचा मारणारा औषध नाही आहे. त्यामुळे आपण सपोर्टिव्ह केअर दिली, म्हणजे त्याला IV फ्लुइड दिले, त्याने ओरली घेतले, अँटीबायोटिक्स लागले तर, आणि स्टिरॉइड आणि ऑक्सिजन, या 4 गोष्टी जर वेळेवर दिल्या तर नक्कीच हा बरा होऊ शकतो. कोविडमध्ये सायटोकाईन स्टॉर्म नावाचा प्रकार होता की जेणेकरून 10व्या ते 12व्या दिवशी माणूस सडन सिरियस व्हायचा, शॉकमध्ये जायचा, दम लागायचा आणि सिव्हिअर फॉर्म ऑफ न्यूमोनिया. हा या आजारात असा आमच्या निदर्शनास येत नाही. पण जर काही WHO गाईडलाईन वेगळ्या आल्या तर आम्ही ते मार्गदर्शक तत्त्वे आमच्या उपचारात अंमलात आणून जी चांगल्यातली चांगली रुग्णसेवा आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू याची मी ग्वाही देतो. सर, साधारणपणे आपण कशा पद्धतीची तयारी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा महाविद्यालय जे आपलं वैद्यकीय महाविद्यालय, काय तयारी केलेली आहे आणि काय प्रिकॉशन्स आहे? सर्वप्रथम आम्ही मोटिवेशन एक केलेलं आहे की सगळ्यांना हेल्थकेअर वर्करला की ज्यांनी कोविडमध्ये काम केलं आहे त्यांना आम्ही मोटिवेट केलं की आपल्याला ही परत जर महामारी आली तर आपल्याला त्याला सामोरं जायला पाहिजे. दुसरं, स्वच्छतेवर भर दिलेला आहे. तर आम्ही स्वच्छतेसाठी काय केलेलं आहे की वॉर्ड सिस्टर, नंतर त्या वॉर्डातला डॉक्टर आणि स्वच्छ निरीक्षक यांना एक रजिस्टर मेंटेन करून त्यावर सह्या करायला लावल्या आणि त्याच्यावर आम्ही काही टीचर्स म्हणा, सुप्रिटेंडेंट, डेप्युटी सुप्रिटेंडेंट आणि आम्ही व्हिजिट करणार आणि स्वच्छतेवर भर दिला जाईल. दुसरं, जो स्टॉक असतो औषध, जो आम्हाला मंत्रिमध्ये मागेही सांगितलं आणि आत्ताही आम्ही ते बघितलं की 3 महिन्याचा स्टॉक आम्ही ठेवलेला आहे. म्हणजे त्यात काही अँटीबायोटिक्स असतील, स्टिरॉइड असतील किंवा ब्लड प्रेशर वाढण्याच्या इंजेक्शन असतील किंवा औषध असतील आणि ऑक्सिजन सप्लाय आम्ही पूर्ण ठेवलेला आहे. नंतर आयसोलेशन वॉर्ड जर लागला तर आम्ही ती पण तयारी करून ठेवलेली आहे. आत्ता आम्ही 2-2 बेड तयार केले, लहान मुलांसाठी 2 बेड आणि 2 बेड ॲडल्टसाठी. नंतर व्हेंटिलेटर जर लागले तर आमच्याकडे ऑन ॲन ॲव्हरेज 170 व्हेंटिलेटर आहेत. दिवसाला साधारणतः 40 ते 42 स्पेशल व्हेंटिलेटर असतात. ते वाढले तर आमचे व्हेंटिलेटर आम्ही आळूनपणे वापरून जसे ते कार्यरत राहते ही काळजी घेतलेली आहे. जे काही रिपेअर लागतील ते मी ताबडतोब रिपेअर करून घेऊ आणि ओव्हरऑल सगळं हॉस्पिटलला आम्ही जे हेल्थकेअर वर्कर आहे यांना आम्ही मोटिवेट करून या आजाराला आम्ही सामोरं जाऊ आणि आपल्या सोलापूरकरांना मी एक आशा देतो किंवा ग्वाही देतो
की आम्ही सगळे हेल्थकेअर आमच्या जीवाची बाजी लावून सरकारच्या माध्यमातून आपल्याला या आजारातून मुक्त करण्याचा प्रयत्न करू. सर खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आजारच होऊ नये यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात काय सांगा. सर्वप्रथम 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आपल्याला जर आजार झाला, सर्दी पडसं होतं, आपण हॉस्पिटलला फक्त डॉक्टरहून बाहेर टाळा, म्हणजे आपल्याकडून दुसऱ्यांना प्रसार होणार नाही. दुसरं, जर आपण अनावश्यक ठिकाणी गर्दी टाळावं, पण आपल्याला गरज भासते, जर आपण कुठे गर्दीत जाणार असाल किंवा हॉस्पिटलला जाणार असाल किंवा टेम्पलला कुठे मंदिरात जाणार असेल, जिथे गर्दी असते, मास्क लावून जाणं. तिसरं, जेव्हा आपल्या घरात लहान बाळ असतं किंवा मोठी माणसं असतील ज्याच्यामुळे आपण बाहेरून आल्यावर त्यांना इन्फेक्शन देऊ शकतो, तर आपण स्वच्छ घरी गेलं, आंघोळ करून कपडे हात धुवून त्या गोष्टी पाळा. म्हणजे सेल्फ सॅनिटायझर किंवा स्वच्छ प्रत्येक गोळा आपण जेवताना नाकातोंडात बोटं घालू नका, सोपचा वापर करा. ह्या गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच आपण या आजारापासून बचाव करू शकतो. तर हे होते डीन संजीव ठाकूर सर. आणि ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस जे आहे त्या संदर्भातली जी काळजी आहे आणि जे उपाययोजना प्रशासन करते त्या संदर्भातली माहिती त्यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.